आई आज काय करणार आहे जेवायला? आज मी वरणातली फळं करणार आहे. वरणातली फळं. हा. ओके, मग आता हे तू काय करतेय? आता पहिले फोडणी घालते. पहिले वरणाला. वरणाला फोडणी घालते. हा. ओके, काय काय घालायचं त्याच्यात? आता पहिले सगळी तयारी केली आहे. हो, हे काय गुळ आहे? हा गुळ आहे. ओके, चवीनुसार आणि गुळ आमसूल. टाकायचं. आमसूल ओके. जास्त आंबट नको हा. म्हणून थोडं. आपण आंबट गोड करतो ना? हा. काही लोक लसूण पण घालतात ना हो, याच्यामध्ये. हो. हा, लसूण. पण आपल्याकडे लसूण, आंबट गोड कांदा दोन्ही आवडतं. घालतात. हा हा हा. चल बघूयात आपण काय कसं करते तू. सगळ्यात आधी मोहरी, हिरवी मिरची, चवीनुसार हा किती ती कढीपत्ता. कढीपत्ता. सगळ्या जेवणामध्ये कढीपत्ता हा आलाच पाहिजे. हो. आता हिंग, हळद, हिंग, हळद, थोडं लाल तिखट. तिखट आपल्या ह्याच्यानुसार. आवडीनुसार किती आपण खाऊ शकतो आहे तसं ना. हा. हा. एवढं तिखट खाऊ शकतो. हा, डाळ घालायची. खतरनाक फोडणी करते ग. त्याच्यावरती तो जो रंग काय सुरेख येतोय त्याचा मस्त. चांगलीच झालीये फोडणी, फार ठसका आला. त्याच्याशिवाय मजा मजा नाही. नाही स्वयंपाकघरात काम करण्याची. थोडस पाणी, मसाला. गोडा मसाला, आमसूल. आमसूल. किती आंबट हवं किती असेल आंबट तसं. हवं त्यानुसार. गोड. मीठ चवीनुसार. चवीनुसार. त्या जे आपण वरणपोळं घालणार त्याच्यामध्ये पण मीठ असेल ना? हो, त्याच्यात हा, मीठ. मग त्या हिशोबाने ह्याच्यात मस्त पैकी इकडे छान मस्त वरणाला उकळी आलेली आहे. आई आता पुढे काय करायचं? आता हे पीठ भिजवलेलं आहे. कणिक मिळाली. कणकेमध्ये टाकलंय हा. थोडस तेल मोहन म्हणून, हा ओवा, हा. हिंग आणि मीठ. आणि- आणि आपण पुरीला भिजवतो ना, हा. त्या टाइप मध्ये हे पीठ भिजवायचं. तशा पद्धतीत हा, घट्टसर. त्या पद्धतीने भिजवायचं. हा. आता मी एक उंडे तयार केले. आता हे लाटणार छान पातळसर आणि त्याचे काप करून त्या आमटीत सोडणार. बर. पातळ लाटायचं ना एकदम? एकदम पातळ. हा, एकदम पातळ लाटायचं. असं चौकोनी काप करायचे, शंकरपाळ्याच्या आकाराचे काप करायचे, जसे आवडेल जसे तसे. आपल्याला आवडेल हा, तसे. तसं. चौकोनी करा, त्रिकोणी करा. शेवटी खाणं पण कसं असं दिसण्यावर पण असतं ना. छान असं छान पानात आलं की छान दिसलं की पण खायचं खूप मन करतं तसं. हा, पातळसर मस्त. लाटून घ्यायचं. असं छान पातळ सर मोठी पोळी लाटली आहेस. हो. आपल्या चपातीपेक्षा पण चांगली मोठी पोळी झाली हा. जवळजवळ. हा, छान असं. आता हे एवढं कापायचं. पातळ- एवढं पातळ कापायचं करायचं. आणि आता हे कापायचं. कापायचं. आपल्याला ज्या आकाराने हवे, जेवढे हा. मोठे हवे तेवढे मोठे करायचे. करायचे, हा. लहान हवे लहान करा, जसे हवे तसे. जास्त जाड लागलं जाड की नको. मग ते ते कच्चटसर हा, लागतात. कच्चटसर लागू शकतात. शिजत नाही. हा हा. अच्छा, पण ह्या आकाराचे केलेले साधारणपणे. हा. मस्त. आता ते याच्यामध्ये सोडायचे. हा, आमटी हा. उकळायला लागली आहे ना, हा. त्याच्यात हे सोडायचे. कोणी याला डाळ शिकवली म्हणतं, कोणी डाळ ढोकली म्हणतं, वरण फळं म्हणतो. हा. असे बरेच वेचे नाव आहेत वेगवेगळे. वेगवेगळ्या टाईपचे नाव आहे. असं एक एक करून सोडायचं ना, एकत्र हा, असं एकात तर चिपकवलं नाही ना. टाकायचं, नाहीतर ते चिपकून जाते हा, ना हा, हा. एकमेकाला. उकळत असतानाच टाकायचं. हा. आता काय करतेस? आता हे थोडे मुटकळे टाकते. मुटकुळे टाकते, हा. आमच्या भागाला हे असे टाकतात हा. मुटकुळे. याच्यापेक्षा मोठे असतात, हा, पण ते मी छोटे छोटे केले. अच्छा, असे पण टाकते. ते पण याच्यात सोडायचे. ते पण आम- झाले सगळे सोडून हो, झाले. झाले. आता ह्याला छान उकळी आणायची ना. किती वेळ शिजतं हे? 10 मिनिट. 10 मिनिटं. 10 मिनिटात हे होणार आहेत. हो. आता 10 मिनिटं आपण वाट बघूयात. ह्याला ना मध्ये मध्ये असं हलवत राहायचं असतं, नाही तर खाली ना चिपकण्याचे चान्सेस असतात, म्हणून ह्याला जरा मध्ये मध्ये ढवळत राहायचं. 10 मिनिटं झालेले आहेत आणि मस्तपैकी इथे आपले वरणफळं शिजलेले आहे. त्याचा रंग खूप सुंदर दिसत आहे आणि माझं स्वतःचं असं मत आहे की हे ना थोडंसं एक 15-20 मिनिटं थांबून आपण खावं. असं लगेच खायला घेतलं ना तर कदाचित आपल्याला ते कच्चे वाटू शकतात. हे असं माझं स्वतःचं मत आहे. ह्याच्यावरती मस्तपैकी साजूक तूप किंवा कोणी कोणी तेल घेतं, पण मी स्वतः बेसिकली साजूक तूप घेते याच्यावरती, कारण ते पचायला सोपे जातात असं म्हणतात, म्हणून ते जरा त्याच्यावरती साजूक तूप किंवा तेल असं घ्यावं आणि मस्तपैकी खावं.